जय गजानन. आज मंगळवार आहे आणि मंगळवारी शेअर मार्केटमध्ये कुठल्या म्हणजे आपण सगळ्याच राशींच्या बाबतीमध्ये बघणार आहोत, पण कुठल्या राशीसाठी आजचा दिवस कसा जाणार आहे, आज तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे की नाही पाहिजे, आज तुमची एनर्जी कशी असणार आहे, आजच्या दिवसाला तुम्ही काय रिस्क घ्यायला हवी की नको घ्यायला हवी, त्याच्यासाठी आपण रीडिंग बघतोय, त्याच्यासाठी आपण गायडन्स घेतोय टॅरोद्वारे. टॅरोद्वारे गायडन्स म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही डिवाइनलीच तुमच्यापर्यंत काही गोष्टी पोहोचवत आहे, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि युनिव्हर्सला थँक्यू म्हणून, तुमच्या इष्टदेवतेला थँक्यू म्हणून या रिडिंगला रेझोनेट व्हायचं आहे. तुम्हाला रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. तुम्ही पण तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्या, मी पण घेते. थँक्यू सो मच. चला तर आता आपण सुरुवात करू. सगळ्यात अगोदर आपण मेष राशीपासून सुरुवात करणार आहोत की मेष राशीवाल्यांसाठी मंगळवार आजचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे, आजची एनर्जी तुमची कशी असणार आहे मेष राशीच्या जातकांसाठी. सो छान दिवस आहे, खूप खूप पॉझिटिव्ह दिवस आहे. तुम्ही कुठल्याही एलिमेंटशी रिलेटेड आज शेअर परचेस केला तर छानच असणार आहे. असं समजा ना की डिवाइनच्या ब्लेसिंग तुमच्या सोबत आज आहेत. म्हणजे आज युनिव्हर्सने तुमच्यासाठी इतकी छान गोष्टी, म्हणजे तुमचा स्टडी तुम्ही तितका केलेला होता, तुम्ही तितका सगळा विचार करून शेअर मार्केटमध्ये उतरलेले आहात आणि तितका विचार आज तुमचा ऑलरेडी प्री प्लॅनिंग झालेली आहे तुमची की तुम्हाला आज काय करायचंय. सो कीप इट अप. जोही तुम्ही स्ट्रॅटेजी यूज करणार आहात, जीही तुम्ही प्लॅनिंग केलेली आहे ना, तुम्ही सगळ्या स्टकनेसला जिंकून आज तुम्ही शेअर मार्केटमध्ये उतरता आहात आणि तुमची ग्रोथ पण आज खूप छान होणार आहे. म्हणजे तुम्ही मेहनत पण तितकी घेतली होती, तर तितक्या मेहनतीचं फळही तुम्हाला मिळणार आहे. सो आता वृषभ राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर वृषभ राशीच्या जातकांसाठी ही मंगळवार खूप छान आहे, बेस्ट आहे, छान एनर्जी घेऊन आलेला आहे मंगळवार म्हटला म्हणजे. फक्त आहे ना इगो येऊ देऊ नका आजच्या दिवशी की हो तुमचे शेअर किती हे जातात, किंवा कुणाला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नका की हो मला इतकं कळतं तुला इतकं कळत नाही, असं काही करू नका. हवेत उडू नका. खाली पडण्याची, जो हवेत उडतो त्याला खाली पडण्याची शक्यता तेवढीच असते, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पण एनर्जी चांगली आहे जर कामफुल पद्धतीने विचार केला, चांगला विचार केला, पॉझिटिव्ह विचार केला, व्यवस्थित सगळ्या काही गोष्टी केल्या तर डे तुमचाच आहे. छान आहे. फक्त ॲग्रेशन आणि इगोला बाजूला ठेवून आज तुम्हाला सगळं काही करायचंय, एवढंच गायडन्स तुमच्यासाठी आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी. मिथुन राशीच्या जातकांसाठी जर विचार करायचा म्हटला तर मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये आजचा डे छान आहे, चांगला होणार आहे, पॉझिटिव्ह आहे तुमच्यासाठी. आज एनर्जी छान आहे. पैशांसाठीची इन्व्हेस्टमेंट करू शकतात. मटेरियलिस्टिक गोष्टीशी रिलेटेड जीही काही कंपनी असेल, जेही काही शेअर असतील त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं, नो प्रॉब्लेम, छान असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. आज तुम्हाला ग्रोथ राहील आणि ऑलरेडी तुमच्याकडे इन्व्हेस्ट करायलाही तो पैसा तितका आहे, म्हणून तुम्ही तितका इन्व्हेस्ट करणार. पण ती हवा फक्त डोक्यात जाऊ द्यायची नाहीये तुम्हाला, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे मिथुन राशीच्या जातकांनी. सो आता आपण कर्क राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ की कर्क राशीच्या जातकांनीही आजचा डे खूप छान असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट सगळे मिळणार आहेत, पॉझिटिव्ह गोष्टी सगळ्या घडणार आहेत. तुम्हाला अथॉरिटी आहे की तुम्हाला हवं ते डिसिजन तुम्ही घेऊ शकतात. आज फ्रीडमली माइंडली सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात आणि सगळ्याच काही गोष्टींना बॅलन्स होईल, ग्रोथ मिळणार आहे तुम्हाला आज तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. वॉटर एलिमेंटशी रिलेटेड जोही काही शेअर असेल, जेही काही बिझनेस असतील त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकतात, नो प्रॉब्लेम. सिंह राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ आता आपण की सिंह राशीच्या जातकांसाठी पण डे आज छान आहे. म्हणजे तुमच्याकडे खूप काही गोष्टी येतील, पण मग हा थॉट तुम्हाला मनामध्ये ठेवायचा आहे की जे तुम्ही आज मिळवणार आहेत तेवढ्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. अशा लोकांना कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे ज्यांना त्याची नीड आहे, जे पैशाची नीड असेल, एनिथिंग, अन्नाची नीड असेल, अंगावर कपड्यांची नीड असेल. जर तुम्हाला कोणी वाटलं की याला खरंच काही गोष्टी देण्याची गरज आहे, त्याला समोरच्याला म्हणजे दान धर्म करा. आज सोप्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर दान धर्म तुम्हाला तितकं म्हणजे अगोदरच सिंह राशीच्या जातकांनी ना इतकं लक्षात ठेवायचं आहे. शेअर मार्केटमध्ये म्हणजे सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माइंडमध्ये ही गोष्ट स्टेबल ठेवून घ्यायची की आज तुम्हाला इतकं प्रॉफिट होणार आहे आणि इतक्या प्रॉफिटमधून तुम्ही किती
दान करणार आहेत. पण दान करत असताना त्यालाच दान करा ज्याची त्याला खरंच खूप गरज आहे, ही पण गोष्ट तेवढीच खरी. नाही तर तुम्ही म्हणाल की फॅमिली मेंबरांना पैसे वाटू, तसं नाही. ज्याला नीड आहे त्याला खरंच दान करा, मनापासून दान करा. बघा, तुम्ही हा विचार करून जर आज शेअर मार्केटमध्ये उतरणार असाल तर दिवस खूप छान जाईल तुमच्यासाठी. जे एंड ऑफ द डे तुम्हाला रिझल्ट खूप मस्त मिळेल. कन्या राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर कन्या राशीच्या जातकांनी कुठल्याच गोष्टीची घाई करायची नाहीये. दिवस छान आहे तुमच्यासाठी, पॉझिटिव्ह आहे. तर घाई गडबड करायची नाहीये, शांततेमध्ये विचार करायचा आहे. मंगळवारी शांततेत सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत आणि शांततेत इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ही गोष्ट तेवढीच खरी. शांततेमध्ये डिसिजन घ्या. दिवस तुमचाच आहे, पॉझिटिव्ह आहे. जर घाई कराल तर हर्डल्स निर्माण होतील, ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. म्हणजे एकदम एखादा शेअर वाटत होता तुम्हाला की हो हो ग्रोथ होते ग्रोथ होते, तुम्ही अचानक जे शिफ्ट झालात आणि इन्व्हेस्टमेंट करून दिली. पण मग त्याच्या मागचं सगळं थोडा वेळ त्याला ऑब्झर्व करा, थोडा वेळ थांबा, बघा त्याच्याकडे की तो खरंच प्रॉफिट देतोय की लॉस मध्ये जातोय, अप अँड डाऊन किती होतोय, तो किती उतरतोय किती वर जातोय, याही गोष्टी सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. कन्या राशीच्या जातकांसाठी. तुळ राशीच्या जातकांसाठी आजचा डे आज म्हणजे आहे, तुम्ही ग्रोथ चांगली आहे तुमची, पण आजची सिच्युएशन तुमची स्टकनेसची आहे. थोडं तुम्ही स्टक झालेला आहात, तुम्हाला पुढचा मार्ग कळणार नाही आज की खरंच कशामध्ये इन्व्हेस्ट करू, कितपत इन्व्हेस्ट करू, अशी तुमची फिलिंग थोडी स्टक झालेली असेल. अशा वेळेस कुणाची तरी मदत घ्यायची, थोडासा विचार करायचा, पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. एनर्जी पॉझिटिव्ह आहे आजची तुमचीवाली, काही निगेटिव्ह नाहीये. सो एवढीच गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, एनर्जी पॉझिटिव्ह असेल. फक्त तुम्ही थांबून गेलेले आहात एका ठिकाणी, तुम्हाला अचानकच म्हणजे असं वाटत असेल की इन्व्हेस्ट करू नको करू, स्टक फिलिंग एकंदरीत तुमच्या माइंडमध्ये चालू असेल. आता आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर वृश्चिक राशीच्या जातकांसाठी ही एनर्जी आज पॉझिटिव्ह आहे, छान आहे. म्हणजे तुम्हाला बघून तुमच्या विचारांना इन्स्पायर होऊन 2 लोक इन्व्हेस्ट करतील आज. आजच्या दिवसाचं गायडन्स घेतोय आपण फक्त मंगळवारचं. आपल्याला उद्याचं परवाचं बघायचं नाहीये, ते उद्या बघू आपण. पण आजच्या दिवसाला म्हणजे असं होईल की तुम्ही एखाद्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट केली आहे किंवा तुम्ही उतरलेले आहात म्हणून 2 लोकही उतरतील. असं नाही की पर्टिक्युलर 2, म्हणजे अजून कोणी लोक ज्यांना इन्व्हेस्ट करायची असेल ते उतरतील. कारण तुमचं बोलणं या दिवसाला इतकं छान असणार, इतकं पॉवरफुल असणार आहे, इतकं डिटर्मिनेशनने तुम्ही बोलणार आज की समोरच्याला तुमचं म्हणणं पटणारच आहे. एनर्जी खूप पॉझिटिव्ह असणार आहे आज तुमचीवाली. धनुराशीच्या जातकांसाठी आजचा दिवस कसा असणार आहे हे आपण बघणार आहोत. धनुराशीच्या जातकांनी कुठलीच रिस्क घ्यायची नाहीये आज, मी खरंच सांगते. धनुराशीच्या जातकांसाठी आजचा दिवस थोडासा हार्ट ब्रेकिंगचा असणार आहे. आता तुम्ही म्हणाल का लवशिप मध्येच हार्ट ब्रेकिंग होते, असं नाहीये. हार्ट ब्रेक म्हणजे एखादी इन्व्हेस्टमेंट तुम्ही खूप करून टाकलेली असेल तर त्याच्यामध्ये आज खूप लॉस होणार आहे. त्याच्यामुळे सतर्क राहा. आजच्या दिवस नाही ट्रेडिंग केली तरी पण चालेल, आजच्या दिवस नाही इन्व्हेस्टमेंट केली तरी पण चालेल. थोडंसं थांबून जाल, थोडा विचार कराल मागचा पुढचा आणि मगच पुढे डिसिजन घ्याल. एक दिवस स्किप केल्याने काहीच लॉस होणार नाही तुमचा, उलटून प्रॉफिटच होणार आहे. सो आजचा डे जर शेअर मार्केटसाठीच बघतोय म्हणून सांगते की शेअर मार्केटमध्ये, आणि जर विशेष तुम्ही एअर एलिमेंटशी रिलेटेड जर कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं होतं ना तर 110% प्रॉब्लेम क्रिएट होणारच आहे, ही गोष्ट तेवढीच खरी. मकर राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ की मकर राशीच्या जातकांसाठी दिवस छान आहे आजचा तुमचा. दिवस पॉझिटिव्ह आहे, नो डाऊट. सगळं काही छान राहील, पॉझिटिव्ह राहील. काही दिवसांपासून तुमचे जे एफर्ट्स चालू होते इन्व्हेस्टमेंटसाठीचे, ते एफर्ट्स आज फुलफिल होणार आहेत, सक्सेस मिळणार आहे. सगळेच तुमच्या ग्रोथवर वाहवाही करणार आहेत आज. सगळे मिळून तुमची ग्रोथमध्ये सेलिब्रेशन करणार आहेत. इतका चांगला आजचा दिवस आहे. कुंभ राशीच्या जातकांनी जर बघायचं म्हटलं तर कुंभ राशीच्या जातकांसाठी आज भरभरून ग्रोथ आहे. स्टार्टिंग पासूनच तुमचा आज ग्रोथ चांगली असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनी स्टार्टिंग पासूनच तुमची एनर्जी ही पॉझिटिव्ह असणार आहे. युनिव्हर्स कडनं तुम्हाला काही गोष्टी छान मिळालेल्या आहेत, युनिव्हर्स कडनं तुम्हाला काही गोष्टी मस्त मिळता आहेत. सो ही गोष्ट ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. मटेरियलिस्टिक सगळ्या गोष्टी तुम्ही आज म्हणजे